गुड मॉर्निंग गाईज. तर मी आता उठले, म्हटलं आज जरा बाहेर फिरत फिरत ब्रश करूया. सुट्टी होती तर म्हटलं जरा आईला पण मदत करूया कामात. पटकन लादी पुसून घेतली. आत्ताच माझं झालं सगळं आवरून, अंघोळ वगैरे करून. आता म्हटलं आईसोबत जरा आमच्या वाडीत कालिका देवीचं मंदिर आहे तिकडे जाऊन ये. दिवा अगरबत्ती लावली, पाया पडलो आणि आम्ही आलो घरी. स्वामी समर्थ. सकाळ आमची झालेली आहे 9:30-10 वाजता. सुट्टी आहे तर म्हटलं लेट उठले आणि आता फ्रेश वगैरे झाले. आणि आज आहे शुक्रवार, तर म्हटलं जरा शुक्रवारच्या बाजारला जाऊन येऊया. पप्पासोबत जरा मी शुक्रवारच्या बाजारला जाऊन येते. दाखवते तुम्हाला आमचा शुक्रवारचा आठवड्याचा बाजार कसा भरत होते. चला तर. हा आहे देवगडचा आठवड्याचा बाजार. आम्ही लेट गेलेलो त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी आहे, नाहीतर खूप गर्दी असते. तरी पण आम्ही 11:30-12 वाजलेले जाईपर्यंत, तरी पण बघा खूप गर्दी आहे. नंतर आम्ही घेतले कांदे, जरा निवडत होते मी पण, म्हटलं बघू आपल्याला जमते का. पप्पा आणि मी निवडले कांदे आणि सगळं आम्ही घेतलं. आणि नंतर मी जरा उभी होती एका साईडला, कारण एक सामान घ्यायचं राहिलेलं. पप्पा गेलेले खाली आणि पिशवी खूप जड झालेली, त्याच्यामुळे म्हटलं पप्पांना तुम्ही जाऊन या, मी इकडे थोडा वेळ थांबते पिशवीसोबत. आणि मग तिथेच होते हे काका. नंतर मला आठवलं की मला पण काहीतरी घ्यायचं आहे, म्हणून मला जायचं होतं खाली. तर ह्या काकांना म्हटलं जरा माझी पिशवी ठेवून घेऊ काका. तर त्यांनी म्हटलं हां बाळा तू ठेव, तू ये जा. आणि हे बघा, त्यांना वाटलं होतं मी फोटो काढते. त्यानंतर त्यांनी मला हा प्रसाद दिला. आदल्या दिवशी मागे गणेश जयंती होती, तर त्यांच्याकडे हा प्रसाद होता. आणि मग मी चालले होते काहीतरी घ्यायला, ऊन तरी किती लागते काहीतरीच. आणि मग त्यांना बाय करून मी निघाले. नंतर आम्ही घेतली मच्छी. आम्ही मच्छी बघत होतो आधी, म्हटलं आहेत का, बघितलं तर होती म्हटलं व्यवस्थित. मग आम्ही घेतली मच्छी आणि मग आम्ही निघालो घरी यायला. आत्ता मी खाणार आहे ड्रॅगन फ्रूट्स. पप्पानी मला आणून दिलं, मस्तपैकी कट केलं आणि आम्ही दोघांनी मिळून ते संपवलं. या तुम्ही पण. आता मी जाणार आहे जेवायला. बघूया आज आईन काय बनवलं ना जेवण. आता मी जेवणार आहे मसूरची आमटी आणि वालीची भाजी. तर मी आत्ता झोपून उठले आणि आत्ता माझी दीदी पण आली आहे कामावरून. आम्ही दोघे मिळून पितोय. आता आम्ही दोघे मिळून पितोय. दीदी पिते चहा आणि मी पिणार आहे दूध. तर आज दीदी बनवता पनीरची भुर्जी. आता घालून घेता फोडणी. बघूया आता कशी बनवता ती. तेल तर टाकून घेतला ना, आणि त्यात थोडासा बटर पण टाकला ना. आता थोडासा टाकला ना शाई जिरं. आता गरम करून घेतला आणि टाकला ना कांदा भाजायला. कांदा आता भाजून झालेलो आहे. आता त्यात टाकता टोमॅटो आणि एकदम बारीक चिरून घेतलेली मिरची. अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, आला लसूण पेस्ट चांगली तेलात भाजून झालेली आहे. आता त्यात जरा सगळ्या प्रकारचे मसाले टाकून घेतलेले आहेत. लाल मसाला, धना जिरा पावडर आणि किचन किंग आणि कसले कसले टाकले ना. मसाले आता भाजून घेतला जरा चांगले. आणि आता लास्ट पनीर किसून घेतलेला आता टाकता. आता बुर्जी रेडी आहे. शेवटची कोथिंबीर घालून घेतला आणि तयार झाली आहे पनीर बुर्जी. कशी दिसता ती बघू शकता तुम्ही. तर आता मी जेवते. वाजले आहेत 9.
चपाती, पनीर भुर्जी आणि दुपारची थोडीशी वालीची भाजी. चला तर मग आता मी झोपते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय. जेवण वगैरे आता आमचं झालेलं आहे आणि आता जरा सगळं आवरणार. म्हटलं जरा बाहेर फेरी मारूया, जरा शतपावली करू आपण. थोडं शतपावली करणार आणि नंतर मी झोपणार. श्री स्वामी समर्थ.